सामना आजच्या दिवसातील हा पहिला आहे. शिवशंभू ग्रुप मान पातवडे आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल. गेम ऑन. 8:50 पहिला चेंडू पडतोय. याच्या दिवसामध्ये एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2. शिवशंभू फुल टॉस इनफिल्डच्या वरून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. ऑन साइडला खेळतायत. गॅप मधून चेंडू चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग चाललाय. हा तिसरा चौकार. धावसंख्या 14. चांगला प्रयत्न होता. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर होते तोपर्यंत या 2 धाव मिळतात. धावसंख्या आपण बघू शकाल 2 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. ड्रोन व्ह्यू आपण बघू शकाल. बर्ड आय व्ह्यू या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने UTC लाईव्हच्या माध्यमातून विहंगम हे दृश्य आहेत या ग्राउंडचे. UTC लाईव्ह शैलेश दादा भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. ऑन साइडला विकेट सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. टीमने आणि इन्व्हाइट केलेला आहे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीमला. ते म्हणजेच बॅटिंग करण्यासाठी आणि अक्षयने सुरुवात खूप चांगली करून दिली आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती दिनेश आहेत.
पुन्हा एकदा बिग हिट. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चौकार. मध्ये क्षेत्ररक्षक येतील फार वेगाने चेंडूवरती. चांगली फिल्डिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. जय पवार सरांचे ते आगमन होते. वेलकम, स्वागत आहे. गुड मॉर्निंग. बॅक टू द बॉलर खेळत आहेत. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 26 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजेच 26 धावा. चांगलं कमबॅक दिनेश करतायत. बॅक टू बॅक 2 चेंडू यावेळेस डॉट येत आहेत. दुसरं हे षटक सुरू आहे. लॉफ्टेड कव्हरचा फटका डीप मध्ये. स्वीपर कव्हरला फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 अंतिम दिवस आपण पाहतो. ड्राईव्ह करतायत डीप मध्ये. वाईडिश लॉंगॉनला फिल्डर येत्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते 1 धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 29 धावा. या पुढील सामना असेल अन्ना राजे 11 आणि आई डोंजाई स्पोर्ट्स या 2 टीम मध्ये. या पुढील सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. अन्ना राजे आणि आई डोंजाई स्पोर्ट्स. ड्रोन व्ह्यू आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थाने UTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. विहंगम हे दृश्य आहेत या ग्राउंडचे. किंग्स मैदान ऐतिहासिक हे क्रीडांगण आहे आणि ऐतिहासिक ही स्पर्धा सुरू आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 अंतिम दिवस. आज एकूण 15 सामने कव्हर करायचे आहेत. विक्रमजी शेलार सर देखील सज्ज आहेत. महेंद्र भवर सर आणि हेमंत शेट्टी सर आणि जय पवार सर JP पॅनलचे नामवंत पंच आपण पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये. काल मुन्ना पठाण सरांना पाहिलं. आज विक्रम सर आहेत. संदीप चाळके येत आहेत. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि खऱ्या अर्थाने एकत्र आणण्याचं काम संदीप चाळके यांनी केलेलं आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि आता ते इन ऍक्शन मध्ये आहेत. गोलंदाजी मार्गवरती कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. बघूया आज ते कशी कामगिरी करतायत या मॅच मध्ये. सुरुवात खूप चांगली झालेली आहे. धावसंख्या 29 धावांची पार्टनरशिप या मॅच मध्ये बनवली राजेंद्र आणि अक्षयने. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि लॉंगॉनला हा झेल पकडलेला आहे.
चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल अण्णाराजे आणि आई डोंजाई स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये. रोहित पाटील होल्डर बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. फुल टॉस चेंडू होता, फायदा घेऊ शकला नाहीये आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. बॅटची इनर एज होती. दवसिंगिया एकने पुढे जाईल 30 धावा धावफलकावरती. धावसंख्या 30. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, रायझिंग एंड सरप्राइझिंग डिलिव्हरी, डॉट बॉलची समाप्ती. संदीप चाळके इम्प्रेस करतायत या षटकामध्ये, कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 29 धाव बनवल्या होत्या. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर 1 धाव आणि हा चेंडू आला डॉट. अक्षय ऑन स्ट्राइक. धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे या षटकामध्ये. ऑन साइड लॉफ करतायत, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या वाक्याच्या बाहेर. काऊ कॉर्नर, सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. तो मॅच धावसंख्या आपण बघू शकाल 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, भरपूर शफल झाले होते. नाराज आहेत अक्षय स्वतःवरती, कारण की अक्षयने या मॅच मध्ये आतापर्यंत 5 चौकार लगावलेत. खूप चांगली बॅटिंग अक्षय करतायत, परंतु मी कौतुक करेन संदीप चाळके यांचं, ज्याप्रमाणे गोलंदाजी करतात या षटकामध्ये. धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे, धावसंख्येला अंकुश लावलाय या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर पुल करतायत, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. आणि पहिल्या 3 षटकांच्या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटकामध्ये येत आहेत गोलंदाज सुबोध. सुबोध या अंतिम षटकामध्ये यावेळी तर लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 41. 41 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक आपण पाहतोय सुबोध गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकामध्ये. क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी. गुडलेन स्पोर्टून चेंडू टेकअप होतोय, रिव्ह्यू घेतलेला आहे.
फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल असेल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 41 धावा 41. अंतिम षटक आपण पाहू शकाल सुबोध यांचं. व्हाईट बॉलने सुरुवात केली होती, त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. स्ट्रायकिंगला बॅट्समन रोहित पाटील आहेत. होल्डर या नावाने सुपरिचित एक विस्फोटक फलंदाज. काल आपण सलामीला पाहिलं होतं रोहित पाटीलला. आज तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत. मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल. झेल पकडलेला आहे. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. रोहित पाटील बॅक टू द पविलियन. नरेश गोपाल येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. चौथ्या क्रमांकावरती सुबोधने देखील चांगली सुरुवात केलेली आहे या षटकामध्ये. पहिला चेंडू जरी वाईट चेंडू आला असेल तरी देखील डॉट आणि त्यानंतर विकेट मिळवली आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत या अंतिम षटकामधील. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आहे. शॉर्ट थर्डमॅनला किरण शिंदे संघ मालक आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती. अंतिम षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आमचे संवेद, आमचे ऑफिशियल गुणलेखक गणेश लाळे सर आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 2 चेंडू शिल्लक आहेत या अंतिम षटकामधील. स्ट्रायकिंगला बॅट्समन अक्षय, ज्याचा बल्ला बोलला या मॅच मध्ये, परंतु मी कौतुक करेन कारण की या षटकामध्ये चांगली नक्कीच गोलंदाजी होती आहे. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 46. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीमने पहिल्या षटकामध्ये 20 धाव बनवले होते. त्यानंतर 9 धावांचे षटक आपण पाहिलं. 11 धावा खर्च केल्या. संदीप चाळके यांनी लॉब करतात. एलिव्हेशन नाहीये आणि सहज सोपा झेल सोडला जातोय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे. फलंदाज होईल बाद. शेवटच्या बॉलवरती विकेट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 48 आणि 49 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे शिवशंभू ग्रुप या संघासमोर. चला आपण टॉस करूया. अण्णा राजे आणि आई डोंजाई स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चला अण्णा राजे आणि आई डोंजाई स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. आई डोंजाई स्पोर्ट्स अंबार्डे आणि अण्णा राजे 11 या 2 टीम मध्ये सामना असेल. अण्णा राजे या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. आई डोंजाई स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी.
सुनील पात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आजच्या दिवसातील दुसरा सामना आहे अण्णा राजे इलेव्हन आणि आई डोंजाई स्पोर्ट्स अंबार्डे या दोन टीम मध्ये हा सामना असेल. सामना 4 षटकांचा आहे. टेल असं कॉल आहे, आलेला आहे हेड. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच अण्णाराजे या टीमने टॉस जिंकलेला आहे. येस या आई डोंजाई स्पोर्ट्स या टीमने टॉस जिंकलेला आहे. 4 षटकांचा सामना आहे. सकाळचं सत्र आहे. खऱ्या अर्थाने पहिला सामना देखील सुरू आहे जिथे 48 धावा बनलेल्या आहेत. टॉस जिंकलाय, प्रथम निर्णय काय असेल? प्रथम सर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल आमचा, कारण कालपासून बघतोय आम्ही क्षेत्ररक्षण करणारे विन पर्सेंटेज जास्त आहे. चेसिंग करणारे संघ जिंकतायत त्यामुळे फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. समोर पाहिलं गेलं तर अण्णाराजे संघ आहे. काय स्ट्रॅटेजी असेल या मॅच मध्ये? स्ट्रॅटेजी अशी काही वेगळी नाही. काल आम्ही चांगलंच खेळलोय, फक्त थोडं बॅड लकमुळे आम्ही हरलोय. आमची आहे ती टीम सेम खेळ. या स्पर्धेबद्दल शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4 या स्पर्धेबद्दल, या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? संकल्पना तर खूप चांगली आहे. प्रथमतः अध्यक्ष कमिटी यांचं स्वागत करायला पाहिजे की त्यांनी एवढं मोठं नियोजन केलं आहे. त्यांना आम्ही कायम सतत काहीतरी हे करा ते करा, त्यांनी सर्व कार्यक्रम व्यवस्थित केले व त्यांचा पण धन्यवाद मानेल आम्ही. तर नक्की शुभेच्छा असतील. आमच्यासोबत अण्णाराजे स्पोर्ट्स या टीमचे संघनायक आहेत. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण बॅटिंगच केली असती. मनासारखं झालेलं आहे. 4 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही थोडा बॅटिंग लाईनअप चेंज करू आणि एक 50-50च्या वरती जाण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धेबद्दल तर सर स्पर्धा तर अप्रतिम आहे. तर नक्की शुभेच्छा असतील. टॉस जिंकलेला आहे आई डोंजाई स्पोर्ट्स अंबार्डे या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी अण्णाराजे स्पोर्ट्स या टीमला. विद्यमान सामना सुरू आहे जिथे 49 धाव बनवायचे आहेत. यायोगे आपण हर्षद पवार सरांचा आवाज या पुढीलच्या इनिंग मध्ये. पंच 2 मिनिटं थांबवा. आयोजक कमिटी या ठिकाणी जो निर्णय आहे तो निर्णय कळवा. अध्यक्ष संदीपजी, चालू करायचा सामना. शंभूराजे संघ आपला एक खेळाडू आहे ना, एक प्रतिनिधी आहे ना. येस सर, स्टार्ट करा. आयोजक कमिटी जो निर्णय आहे तो निर्णय द्या. अध्यक्ष संदीप साळके सर. 12वा खेळाडू नाहीये. मग कंटिन्यू करायचा. या ठिकाणी कमिटीचा निर्णय आलाय, कंटिन्यू करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मे तस्मै श्री गुरुवे नमः. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशासाठी ज्या ज्या थोर महापुरुषांचं योगदान लाभलंय त्या सर्वच थोर महापुरुषांना या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या क्रीडांगणातून त्रिवार असं अभिवादन. नमस्कार, मी क्रिकेट समालोचक हर्षद पवार. खरं तर आपण पहिल्या इनिंग मध्ये आवाज ऐकलाय. याच परिसरात असणारा एक गोड आणि बुलंद आवाज रोशन संते सरांना. तर पहिल्या डावाच्या अखेरीस धावफलकावरची धावा बनल्या 48. तर विजयासाठी आव्हान असणार आहे 49 धावेंचं. पहिलाच बॉल 2 धावा आल्यात. इथं जबरदस्त चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. वेगवान लाईन देखील सुरेख होता, वेग देखील सुरेख होता. हा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय डॉट आलाय.
सलामीचे दोन फलंदाज सुशांत आणि शुभमची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटता. तर गोलंदाजी मार्कवरती राजू रणवरे जो असणारा संघाचा संघनायक जो आपल्याला पाहायला भेटतो. 2 धावा ज्या धावफलकावरती आहेत. देखील जबरदस्त चेंडू मैदानामध्ये क्रिकेट क्षेत्रातील असणारे एक विषारी चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. आतापर्यंत हा बॉल जवळजवळ क्रिकेटमध्ये यशस्वी चेंडू म्हणून घोषित केला गेला आणि तोच बॉल आपण मैदानामध्ये पाहतोय. धावफलकावरती धावा स्थिर आहेत. 49 धावा बनवायच्या आहेत. संघर्ष करावा लागणार आहे. फलंदाज सुशांत जे देखील ऑन साइडला चेंडू खेळायचा प्रयत्न होता. शतरक्षक त्या ठिकाणी असणार आहे. सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो धावफलकावरती 3 धावा. सुशांतला मात्र पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम त्या ठिकाणी गोलंदाज राजूच्या माध्यमातून आहे. तर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला आता पाहायला भेटेल फलंदाज शुभम. डावखुऱ्या शैलीचा असणार हा फलंदाज. असे जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावणार तर नजर रोख कुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. हे क्रिकेट तुमचं आमचं आयुष्य आहे आणि आयुष्य जगत असताना अनेक अडचणी देखील आलेत. अनेक अडचणी देखील आल्यात. त्यावरती तुटून पडण्याचं काम आपलं आहे. त्याच्यावरती त्यातून बाहेर कसं पडायचं हे देखील काम आपलं आहे. इथे देखील ऑफ साइडला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव आली. भारदार क्षेत्ररक्षक तर झालाय. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला गेला आहे आणि आपण पाहतोय दुसरी ही धाव मैदानामध्ये कंप्लीट झाली आहे. 2 आल्यात आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा आपण पाहतोय 5 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. एका दिशेने संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे शिवशंभू ग्रुप. दुसऱ्या दिशेने एक्स्ट्रीम स्पोर्ट. बेस्ट वर्सेस बेस्टचा हा सकाळच्या सत्रातील पहिला सामना जो आपल्याला पाहायला भेटला. धावफलकावरती 5 धावा आहेत. हो अखोऱ्या टप्प्याचा बॉल परंतु अति हाईट होती. आपण पाहतोय स्क्वेअरचे पंच या ठिकाणी निर्णय घोषित करतील. व्हाईट बॉलचा व्हाईट बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाणार आहे. हा बॉल व्हाईट आहे की नाही यासाठी. ओके पाहतोय थोडीशी उंची होती परंतु आपण पाहतोय तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असणार आहे. नजर असणार आहे या निर्णयावरती. व्हाईट बॉल. येस व्हाईट बॉल असणार आहे. अव्वंतर धाव येईल आणि अव्वंतर धावेच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं षटक जे प्रगतीपथावरती पाहायला भेटतंय गोलंदाज कर्णधार राजूचं. जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत सुरेख चेंडू आहे. एकही मोठा फटका या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला भेटला नाही. इथं आडवा बॅट नाही. इथं फटका बसलाय. फिल्डर डाऊन द बॉल परंतु अंतिम क्षणी झेल सुटलाय. पकडा कॅच जिंका मॅच हे खऱ्या अर्थानं क्रिकेटचं सूत्र आहे. सिंगल धाव आली आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो धावफलकावरची धावा 7 आणि षटक क्रमांक संपलं गेलं पहिलं. 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय. धावफलकावरची धावा 7 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक षटक पाहतोय दुसरं अक्षय वनागडे. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 7 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. शववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत आपण पाहतोय शववाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग 2026 पर्व 4. भारदार असं आयोजन आणि भारदार असं नियोजन या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून केलं गेलं. मित्रांनो जर पाहायला गेलं तर आयोजन फक्त तुमच्या तोंडाने बोलून होत नाही. ते आयोजन करण्यासाठी तुम्हाला तळागाळामध्ये जाऊन काम करावं लागतं आणि ते काम अध्यक्ष असतील आणि त्यांची संपूर्ण कमिटी असेल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतं. शववाडी तालुक्यातील असणाऱ्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून केलं गेलं आहे. कौतुक करावं तितकं कमी असणार आहे. धावफलकावरची धावा 7 आहेत. टोटल धावा 49 धावा बनवायच्या आहेत. अजून देखील 42 धावा ज्या अजून बाकी असणार आहे. एक झेल मैदानामध्ये आपण पाहतोय शुभमचा सुटलाय आणि स्ट्रायकिंग एंडला देखील आपल्याला शुभमच पाहायला भेटतोय. नागपूर शैलीचा फलंदाज आहे.
हो इथं मैदानामध्ये आपण पाहतोय हा बॉल खराब आहे. यस वाईड बॉल असणार आहे. अव्वंतर धावेल आणि या अव्वंतर धावेल नक्कीच आपण पाहतोय शिवशंभू ग्रुपला एक धावेचा फायदा होणार आहे. धावफलक एक धावेने सरसावला. धावफलकावरती आपण पाहतोय 8 धावा ज्याचा नोंदवल्या गेल्यात. 8 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त सकाळच्या सत्रातील पहिला सामना जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. तिथे बॅटवरती परफेक्ट येणार नाही परंतु सिंगल धाव सिंगलच्या मदतीने धावफलकावरची 9 धावा अगदी सिंगल डबल धावेने धावफलक पुढे घेऊन जाण्याचं काम फलंदाज शुभम आणि सुशांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटता. सुशांत थोडासा शांत आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी संत गतीने फलंदाजी मैदानामध्ये आहे परंतु येणाऱ्या आगामी चेंडूवरती मोठे फटके येईल का आणि आपला संघ विजयाच्या दिशेने जाईल का हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्वाचं असणार आहे सुशांत आणि शुभम साठी. कारण की दोन्ही संघ जर पाहायला गेलं तर जबरदस्त संघ आहेत. अगदी समान तुल्य असणारे हे दोन संघ. त्या दोन संघामध्ये खऱ्या अर्थानं सकाळच्या सामना आहे. पहिला बॉल आपण पाहिला व्हाईट आला नंतर आपण पाहतोय सिंगल धाव स्ट्रायकिंग एंडला सुशांत. हो इथं जबरदस्त बॉल खोलवर टप्प्याचा बॉल खोदण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न या ठिकाणी अपयशी ठरलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल संघर्ष आणि संघर्ष आपण पाहतो मैदानामध्ये चालू आहे. एका दिशेने संघ शिवशंभू ग्रुप दुसऱ्या दिशेने एक्स्ट्रीम स्पोर्ट बेस्ट वर्सेस बेस्ट काटोकी टक्कर. इथं मैदानामध्ये जबरदस्त फटका आणि हा बॉल निघून जाणार आहे सरळ सीमा रेषेच्या बाहेर. मैदानामध्ये चौकार आलाय आणि या 4च्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरची धावा आता 13 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. जो दबाव होता आता तो दबाव खऱ्या अर्थानं बाजूला करण्याचं काम सुशांतच्या माध्यमातून केलं गेलं. अगदी बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागला आणि खरं तर नशिबाची साथ मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटली. इथे देखील आपण पाहतोय फटका तर फसला होता. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय 12 धार झालाय. जबरदस्त एफर्ट मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. एक चोरटी धाव मैदानामध्ये आपण पाहतोय सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा 14 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 49 धावा बनवायच्या आहेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं षटक अक्षयचं आपल्याला पाहायला भेटता. एक चौकार मात्र आला. एक मोठा फटका मैदानामध्ये आला परंतु आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला भेटणार आहे शुभम जीवदान भेटलाय. एक झेल नक्कीच मैदानामध्ये सुटलाय आणि त्याचा फायदा त्याला आता करायचा असेल. टप्प्याचा बॉल इथे देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आणि मैदानामध्ये आपण पाहतोय दुसरा देखील झेल शुभमचा मैदानामध्ये सुटलाय. म्हणजे नशीब जवळ घरातून ग्राउंड वरती घेऊन आला की काय असं देखील बोलायला हरकत नाहीये. झेल मैदानामध्ये सुटलाय. खरं तर तुम्ही झेल सोडलाय की मॅच सोडलीये हे येणाऱ्या काळामध्ये आणि येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला समजणार आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक झेलला महत्व आहे मित्रांनो. झेल मैदानामध्ये सुटल्या धावफलकावरची धावा आपण पाहतोय 15 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. फलंदाज त्या ठिकाणी सुशांत आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय ज्या आपल्याला पाहायला भेटतात. संघर्ष चालू आहे. पिंपलाच्या झाडासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे आकाशामध्ये सैरवैर फिरता आलं पाहिजे. वादळांचं काय तर येणारच आहेत परंतु चिखलात पाय रोवून कमळासारखं तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. जबरदस्त बॉल जबरदस्त षटक मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 12 चेंडू कंप्लीट झालेच आणि या 12 चेंडूंच्या अखेरीस धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 15 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. आता मात्र समीकरण असणार आहे शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी आव्हान असणार आहे 34 धाव्यांचं.
चला तुम्ही जास्त टाइम घेऊ शकत नाही, या टायमाचा कालावधी आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहतो धावपलकावरची धावा 15 धावा आहेत, 12 चेंडूंचा आणि 34 धाव्यांचं समीकरण हा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. आता मात्र कर्णधार राजू कोणाच्या हातामध्ये गोलंदाजी देणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. खरं तर या प्रीमियर लीगच्या अगोदर राजू रनवर थोडासा दुखापती होता, बोटाला लागलं त्याच्या, परंतु खेळण्याची जिद्द, खेळण्याची चिकाटी, का तर माझा संघ खरं तर एक विजयाच्या दिशेने गेला पाहिजे, माझ्या संघाचा एक वेगळाच ठसा या स्पर्धेमध्ये उमटला पाहिजे, हे त्याच्या मनो आणि ध्वनी आपल्याला पाहायला भेटतात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभि मोरे गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. हे 6 बॉल खऱ्या अर्थाने या सामन्याचं दिशा दाखवणारे असणार आहे, कारण की 12 बॉल बाकी आहे आणि त्या 12 बॉल वरती तुम्हाला बनवायच्या आहेत 34 धावा. या 6 चेंडूमध्ये तुम्ही जेवढ्या धावा रोखणार ना तेवढ्याच तुम्हाला येणाऱ्या शेवटच्या 6 चेंडूवरची दबाव नसणार आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला भेटणार आहे सुशांत हप्पे, जे आपल्याला पाहायला शुभम आपल्याला पाहायला भेटणार आहे. स्ट्रायकिंग एंडला डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. धावपलकावरती 15 धावा, 12 चेंडू आणि 34 समीकरण मैदानामध्ये आता लागू पडला आहे. इथं मैदानामध्ये पायांचा वापर केला होता, पुढे सरसावत. हा बॉल आपण मैदानामध्ये पाहतोय, डॉट बॉल आलाय. पंचांचा निर्णय अंतिम आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे आणि आपल्या खेळावरती कुठल्याच प्रकारचा गर्व नसणं म्हणजे देखील हेच क्रिकेट आहे. पहिलाच बॉल डॉट आलाय. इथं आपण पाहतो मिडऑफला चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धावा आली आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतो धावपलकावरची धावा 16 आणि या 16 धावेंना मित्रांनो विशेषतः महत्व आहे. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी या आपल्या स्वराज्याची शपथ घेतली होती, त्या 16 धावा आपण धावपलकावरती आता पाहतोय. 33 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. पहिला बॉल डॉट आला आणि तदनंतर आपण पहिली एक सिंगल धाव. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आभी, तर त्याचा सामना आपल्याला करता पाहायला भेटणार आहे सुशांत. आता स्वतः शांत राहणार आहे का की समोरच्या गोलंदाजाला शांत करणार आहे हे देखील आपल्याला पाहायचं आहे. व इच्छा मैदानामध्ये उद्ध्वस्ता संघाला लागतोय धक्का क्रमांक पहिला. बडी मछली जाल में फलंदाज सुशांत मैदानामध्ये झालेत शांत. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये युवराज कांबळे जे आपल्याला पाहायला भेटतात. नक्कीच या खेळाडूचं कौतुक आहे. काल आपण पाहिलं प्राची 11 या संघाच्या विरोधात खऱ्या अर्थानं संघामध्ये 100% योगदान देण्याचं काम या खेळाडूने केलं होतं, परंतु आता खरी गरज आहे, कारण की जसे बॉल डॉट आणि विकेट पडतो ना तसं नक्कीच संघावरती दबाव आणि दडपण आपल्याला पाहायला भेटतात आणि तो दबाव खऱ्या अर्थानं युवराज कांबळे बाजूला सारेल का हे देखील पाहावं लागणार आहे. कहीं हार बाकी है तो कहीं जिद बाकी है, अभी तो जिंदगी का पूरा सार बाकी है, यहाँ से चले नई मंजिल के लिए, ये तो एक पन्ना था अभी पूरी किताब बाकी है. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल लागोपाठचा दुसरा विकेट. वाह, गोलंदाज अभि मोरे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज दिनेश मैदानामध्ये दाखल झालेत. दिनेश खेतल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. धावपलकावरती धावा ज्या स्थिर आहेत, अजून देखील 33 धावा बनवायच्या. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानामध्ये तिसरं षटक जे प्रगतीपथावरती आहे. जबरदस्त गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय अभि मोरे. नक्कीच त्याने सुशांतला माघारी पाठवलं, तदनंतर आपण पाहिलं युवराजला देखील त्याने माघारी पाठवलाय. पुन्हा एकदा फुलटा स्वरूपाचा बॉल होता, परंतु थोडी घाई केली. बॅटच्या बॉटम वरती चेंडू बसला असणार आहे, बॅट वरती परफेक्ट येणार नाही. हा बॉल आपण पाहतो मैदानामध्ये डॉट बॉल आणि दबाव वाढवण्याचं काम आपण मैदानामध्ये पाहतोय.
एक्स्ट्रीम स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून आहे. फलंदाज या ठिकाणी तयार. आखुऱ्या टप्प्याचा बॉल ऑन साइडला चेंडू खेळलाय, फटका तर फसलाय, परंतु चेंडू जाणार आहे अंतिम क्षणी आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. म्हणजे क्रिकेटमध्ये काही देखील होऊ शकतं. क्रिकेटमध्ये जर तर चालत नाही, परंतु जर तर शिवाय देखील क्रिकेट नाही हे देखील विसरून चालणार नाहीये. शेवटचे 6 बॉल आणि त्यावरती तब्बल 27 धावा ज्या बनवायच्या आहेत. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला भेटणार आहे शुभम. या खेळाडूचे 2 झेल आतापर्यंत सुटलेत आणि स्वतःच्या झेलचं महत्व समोरच्या संघाला पटवून द्यावं लागणार आहे. आता 6 बॉल खऱ्या अर्थानं महत्वाचे आहेत. युद्धाचे चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल आणि हा बॉल जाणार आहे सरळ सीमारेषेच्या बाहेर. वा बाई वा, षटकार. शुभमच्या बॅटच्या माध्यमातून ते होणार आहे. शेवटचे 5 बॉल बाकी आहे आणि त्यावरती 21 धावा अजून देखील बनवायच्यात आणि धावफलकावरच्या धावा 28 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. पहिलाच बॉल खोडून टप्प्याचा बॉल होता. जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटलं. शेवटचे 5 आणि 21 धावा. अब नहीं चलेगा एक्का दुक्का, तुझे लगाना होगा छक्का और चौका, हे समीकरण आता मैदानामध्ये आहे. फलंदाज आपल्याला पाहायला भेटणार आहे शुभम. 2 झेल सोडलेच. माझ्या झेलचं महत्व काय, माझी किंमत काय, त्याने आता समोरच्या संघाला दाखवून दिली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नरेश. पहिलाच बॉल थोडा खराब पडलाय. बॅट्समनच्या पुढ्यामध्ये चेंडू होता. हो, इथं देखील हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतो बॅट वरती येणार नाही. अगदी चोरटी धाव मैदानामध्ये आहे. सिंगल धाव आली आहे आणि या सिंगलच्या मदतीला धावफलकावरची धावा 29. आता मात्र समीकरण असणार आहे शेवटचे 4 बॉल आणि 20 धावा. 4 बॉल आणि 20 धाब्यांचं समीकरण जे मैदानामध्ये आहे. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला भेटणार आहे दिनेश. बेस्ट वर्सेस बेस्टचा हा सामना आपण पाहतोय सकाळच्या सत्रामधील. खरं तर प्रेक्षकांचा खरं तर मनोरंजनाचा सामना आपण मैदानामध्ये पाहिला आणि या स्पर्धेला रविवारच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रात सलामी देणारा सामना जो आपण मैदानामध्ये पाहिला. देखील समोरच्या दिशेला खूप मोठा गॅप, परंतु अक्षय चेंडूच्या खाली होता, परंतु चेंडूने घेतले ऐन वेळी उसळी आणि चेंडू जाणार आहे सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार. डोंजाई स्पोर्ट हा संघ नाणेफेक जिंकला आणि नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय यानंतर सज्ज राहायचा. ओ, इथं वेगवान बॉल एक मैदानामध्ये चौकार आला, तदनंतर कमबॅक करण्याचं काम केलं. धावफलकावरची धावा स्थिर आहेत. 33 धावा ज्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. 2 बॉल आणि 16 धावा. खर तर नो बॉलची आता संघ अपेक्षा करत असणार आहे फलंदाजी संघ. इथं मैदानामध्ये पाहतोय एक क्रॉस बॅट रुंबनवर शॉट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती चौकार. लेट पण थीट चौकार.
पाहायला भेटता. आणि आपण पाहतोय हा सामना जिंकलाय एक्स्ट्रीम स्पोर्ट हा संघ. हा सामना विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन आणि पराभूत संघाला देखील पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि